तुमचं डोकं तुमचं ऐकत नाही, बरोबर ना? फक्त एका विचारामुळे तुम्ही किती वेळा स्वतःची झोप घालवली आहे? एकाच गोष्टीचा पुन्हा पुन्हा विचार करत बसलात आणि शेवटी उत्तर काहीच मिळालं नाही, फक्त थकवा मिळाला. तुमच्या मनात असा एक विचार आहे का जो तुम्हाला पुढे जाऊ देत नाहीये? आज परत मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. तुम्ही विचार करता की तुमचे विचार तुम्हाला चालवतात? जर एखादी छोटी गोष्ट दिवसभर तुमच्या डोक्यात फिरत असेल, जर प्रत्येक निर्णय घेण्याआधी 10 वेळा विचार करत असाल, जर प्रत्येक संभाषणानंतर मी असं बोलायला नको होतं असं स्वतःलाच पुन्हा पुन्हा सांगत असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. नमस्कार, मी पूर्वा सांडभोर, इमोशनल ग्रोथ कोच. इमोशनल ग्रोथ सिरीजच्या डे 5 मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मागच्या 4 दिवसात आपण स्वतःला ओळखणं, भावना समजून घेणं, राग आणि आत्मविश्वासावर काम केलं. आणि आज आपण अशा एका सवयीवर बोलणार आहोत जी शांतपणे आपली ऊर्जा, झोप आणि आनंद चोरत असते. ओव्हर थिंकिंग. आज मी तुम्हाला काहीही नवीन शिकवणार नाहीये. मी फक्त तुमच्या मनात रोज चालणारा आवाज शांत करायला मदत करणार आहे. तर ओव्हर थिंकिंग म्हणजे काय? आपल्याला वाटतं जास्त विचार करणं म्हणजे आपण खूप शहाणे आहोत. पण ओव्हर थिंकिंग म्हणजे समस्या सोडवणं नाही, तर एकाच समस्येला 100 वेळा मनात पुन्हा पुन्हा जगणं. तुम्ही लक्ष दिलंय का? घटना फक्त एकदाच घडते, पण आपलं मन ती 100 वेळा जगत राहतं. आणि प्रत्येक वेळी शरीरालाही वाटतं की ती घटना पुन्हा घडते आहे. म्हणूनच आपली ऊर्जा हळूहळू संपत जाते. तर आज नेहमीप्रमाणे मी तुम्हाला परत एक स्टोरी सांगणार आहे. आजची गोष्ट आहे नेहाची. तर नेहा ऑफिसमधून घरी आली. मीटिंगमध्ये ती फक्त एक वाक्य बोलली. घरी आल्यावर तिने जेवण केलं, टीव्ही सुरूच होता, पण तिच्या डोक्यात फक्त एकच विचार, मी तसं बोलायला नको होतं. बॉस काय विचार करत असेल? लोक माझ्यावर हसतील का? एक नाही 10 विचार. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये गेल्यावर कुणाला सुद्धा तो विषय आठवत सुद्धा नव्हता. पण नेहाचं काय? संपूर्ण रात्रभर स्वतःलाच शिक्षा करत बसली होती. खरं तर नेहा थकली होती. ऑफिसमुळे नव्हती थकली ती, तर ती स्वतःच्या विचारांमुळे थकली होती. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ज्या गोष्टीची तिला भीती वाटत होती ना, ती प्रत्यक्षात तर घडलीच नव्हती. कदाचित आज नेहाच्या जागी तुम्ही स्वतःला पाहत असाल. कधी कधी जग आपल्याबद्दल 2 मिनिट सुद्धा विचार करत नाही, पण आपण स्वतःबद्दल 2-2 दिवस विचार करत बसतो. आता स्वतःला विचारा, हा विचार, जो काही विचार तुमच्या मनात असेल, तो माझ्या नियंत्रणात आहे का? जर उत्तर नाही असेल तर त्या विचाराला धरून ठेवण्यापेक्षा सोडून देण्याची वेळ आली आहे. ओव्हर थिंकिंग तुमचं भविष्य खराब नाही करत, पण आजचा दिवस नक्कीच चोरतो. जर तुम्हाला या सिरीज मधला प्रत्येक दिवस स्वतःमध्ये एक छोटासा बदल घडवून आणत असल्याचं वाटत असेल, जर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. कारण इमोशनल ग्रोथ सिरीजमध्ये फिअर, सेल्फ कॉन्फिडन्स, रिलेशनशिप, सेल्फ लव्ह आणि एन्झायटीवरही आपण प्रॅक्टिकल EFT शिकणार आहोत. ओव्हर थिंकिंग थांबायचं असेल तर विचारांशी लढायचं नसतं, मनाला सुरक्षित असल्याची जाणीव करून द्यायची असते. आता प्रश्न आहे, हे विचार थांबवायचे कसे? कारण फक्त विचार करू नको असं सांगून विचार थांबत नाहीत. समस्या विचारांमध्ये नसतेच मुळे,
समस्या त्या विचारांशी जोडलेल्या भावनांमध्ये असते. म्हणून चला फक्त 2 मिनिटांचं लाईव्ह EFT करूया. आरामात बसायचंय, एक दीर्घ श्वास घ्यायचाय, सावकाश सोडायचंय. आता तुमच्या मनात सध्या असलेला विचार किंवा चिंता आठवायची आहे आणि स्वतःला विचारा 0 ते 10 मध्ये तुमचा ताण किती आहे. फक्त मनात एक आकडा ठेवायचा आहे. सेशन संपल्यावर पुन्हा आपण तोच आकडा पाहूयात. आता माझ्यासोबत टॅपिंग करा आणि माझ्या मागे म्हणा, जरी माझ्या मनात खूप विचार चालू आहेत आणि मला शांत वाटत नाही, तरीही मी स्वतःला स्वीकारते आणि मनाला शांत होण्याची परवानगी देते. जरी माझ्या मनात खूप विचार चालू आहेत आणि मला शांत वाटत नाही, तरीही मी स्वतःला स्वीकारते आणि मनाला शांत होण्याची परवानगी देते. टेक अ डीप ब्रेथ इन. सावकाश सोडा. स्टार्ट रिलीजिंग नाउ. हे सतत चालणारे विचार रिलीज नाउ. भविष्याची चिंता रिलीज नाउ. भूतकाळातील आठवणी रिलीज नाउ. सगळं परफेक्ट करण्याचा ताण रिलीज नाउ. मी माझ्या मनाला आता विश्रांती देत आहे. मी सुरक्षित आहे. परत एकदा दीर्घ श्वास घ्यायचा आहे, सावकाश सोडायचंय. मी प्रत्येक विचारावर विश्वास ठेवणं सोडत आहे. मी वर्तमानात जगणं निवडते. माझं मन आता शांत होत आहे. मी प्रत्येक विचारावर विश्वास ठेवणं सोडत आहे. मी वर्तमानात जगणं निवडते आणि माझी इमोशनल ग्रोथ सुरू आहे. मी माझ्या भावनांची 100% रिस्पॉन्सिबिलिटी घेत आहे. मी माझ्या भावनांची 100% जबाबदारी घेत आहे. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे, सावकाश सोडायचा आहे. आणि स्वतःला सांगा, मी सुरक्षित आहे. आता पुन्हा सुरुवातीला जो आकडा मनात ठेवला होता ना, तो आठवा. काही बदल जाणवतोय का? अगदी 1 अंक जरी कमी झाला असेल तरी तुमचं मन बदलायला सुरुवात झाली आहे. मित्रमैत्रिणींनो, लक्षात ठेवा, प्रत्येक विचार खराच असतो असं नाहीये. काही विचार फक्त भीतीचा आवाज असतात आणि जेव्हा तुम्ही त्या आवाजाला शांत करायला शिकता ना, तेव्हा आयुष्य बदलायला सुरुवात होते. ओव्हर थिंकिंग म्हणजे जास्त विचार करणं नाही, तर स्वतःला वारंवार थकवणं. आजपासून जेव्हा तुमचं मन एका विचारात अडकायला लागेल, तेव्हा स्वतःला एकच प्रश्न विचारा, हा विचार माझी मदत करतोय की मला थकवतोय? आणि पुढचे 7 दिवस हे EFT टॅपिंग नियमित करा. 7व्या दिवशी कमेंटमध्ये फक्त एकच शब्द लिहा, शांत. कारण मन शांत झालं की योग्य निर्णय आपोआप दिसायला लागतात. मी पूर्वा सांडभोर, इमोशनल ग्रोथ कोच. स्वतःवर प्रेम करा. स्वतःला दोष देणं थांबवा, कारण तुमचं मन तुमचं शत्रू नाही, त्याला फक्त समजून घेण्याची गरज आहे. आणि इमोशनल ग्रोथ सिरीजच्या डे 6 मध्ये आपण अशा एका भावनेबद्दल बोलणार आहोत जी नकळत अनेक नात्यांमध्ये अंतर निर्माण करते. त्यामुळे पुढचा भाग नक्की पहा. धन्यवाद.